मंडळी, आपण दिवसभर अनेक लोकांची काळजी घेतो. कुटुंब, नोकरी, व्यवसाय, मित्र, समाज सगळ्यांसाठी वेळ काढतो. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का, मी शेवटच्यांदा स्वतःसाठी वेळ कधी काढला होता? अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके व्यस्त असतो की स्वतःच्या भावना, गरजा आणि स्वप्नांकडे दुर्लक्ष करतो. हळूहळू मन थकायला लागतं, उत्साह कमी होतो आणि आयुष्यात रिकामेपण जाणवू लागते. मानसशास्त्र सांगते की जो व्यक्ती स्वतःकडे लक्ष देतो, स्वतःची काळजी घेतो, तो अधिक आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे नेमके काय आणि मानसशास्त्रानुसार ते कसे करता येते. अनेक लोकांना इतरांच्या भावना समजतात, पण स्वतःच्या भावना ओळखणे कठीण जाते. तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही दुःखी आहात का? तणावाखाली आहात का? हे स्वतःला विचारण्याची सवय आपल्याला नसते. मानसशास्त्रात याला इमोशनल अवेअरनेस म्हटले आहे. जेव्हा आपण आपल्या भावनांना नाव देतो तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे सोपे जाते. उदाहरणार्थ, अनेकदा आपण रागावलो आहोत असे वाटते, पण प्रत्यक्षात आपण दुखावलेले किंवा निराश असतो. दररोज काही मिनिटे स्वतःला विचारा, आज मला कसं वाटतंय? कोणत्या गोष्टीमुळे मला आनंद झाला? कोणत्या गोष्टीने मला त्रास झाला? हा छोटा सराव तुम्हाला स्वतःशी जोडण्यात मदत करेल. आपण दिवसभर अनेक अनुभव घेत असतो. काही अनुभव आपल्याला आनंद देतात, तर काही अनुभव मनात दुःख, राग, चिंता किंवा निराशा निर्माण करतात. पण अनेकदा आपण या भावनांकडे लक्ष देत नाही. आपण फक्त काम करत राहतो, जबाबदाऱ्या पार पाडत राहतो आणि मनात काय चालले आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मानसशास्त्रानुसार स्वतःच्या भावना ओळखणे ही मानसिक आरोग्याची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण आपल्या भावनांना समजून घेतो तेव्हा त्या भावनांवर योग्य प्रकारे प्रतिक्रिया देणे शक्य होते. एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर राग आला असेल तर आपल्यालाही राग येतो. पण जर आपण थोडा वेळ घेऊन विचार केला तर लक्षात येते की रागाच्या मागे दुःख, अपमान किंवा अपेक्षाभंग दडलेला असतो. भावना ओळखण्याची सवय नसल्यामुळे अनेक लोक तणाव, चिंता आणि नैराश्याचा सामना करतात. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे स्वतःला विचारा, आज मला कसे वाटत आहे? माझ्या मनात सध्या कोणत्या भावना आहेत? अशा प्रश्नांमुळे स्वतःची जाणीव वाढते आणि मन अधिक स्थिर राहते. आपल्याकडे प्रत्येकासाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी नसतो. मानसशास्त्र सांगते की सतत धावपळ केल्याने मानसिक थकवा वाढतो. स्वतःसाठी वेळ काढणे हा स्वार्थ नसून गरज आहे. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे स्वतःसाठी ठेवा. या वेळेत तुम्ही पुस्तक वाचू शकता, चालायला जाऊ शकता, संगीत ऐकू शकता, ध्यान करू शकता. महत्त्वाचं म्हणजे या वेळेत कोणाचीही अपेक्षा पूर्ण करण्याची गरज नाही. फक्त स्वतःसोबत राहा. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण व्यस्त आहे. काम, कुटुंब, आर्थिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक अपेक्षा यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे अनेकांना अशक्य वाटते. परंतु मानसशास्त्र सांगते की जो व्यक्ती स्वतःसाठी वेळ काढत नाही तो हळूहळू मानसिकदृष्ट्या थकतो. स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे फक्त आराम करणे नाही, तर स्वतःशी पुन्हा जोडले जाणे आहे. अनेक लोक दिवसभर इतरांसाठी जगतात. त्यांना काय हवे आहे, त्यांना कशात आनंद मिळतो किंवा त्यांचे मन कशामुळे शांत होते याचा विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. दररोज काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे म्हणजे मानसिक ऊर्जा पुन्हा मिळवण्याचा एक मार्ग आहे. या वेळेत तुम्ही वाचन करू शकता, चालायला जाऊ शकता, संगीत ऐकू शकता किंवा शांत बसून विचार करू शकता. अशा छोट्या कृतींमुळे मनाला विश्रांती मिळते आणि जीवनातील ताण कमी होतो. आपण इतरांशी ज्या प्रेमाने बोलतो तसं स्वतःशी बोलतो का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं. आपण स्वतःलाच म्हणतो, माझ्याकडून काही होत नाही, मी पुरेसा चांगला नाही, मी नेहमी चुका करतो. मानसशास्त्र सांगते की सततचा नकारात्मक स्वसंवाद आत्मविश्वास कमी करतो. त्याऐवजी स्वतःला सांगा, मी शिकत आहे, चुका होणं सामान्य आहे, मी प्रयत्न करत आहे. तुमचे शब्द तुमच्या मनावर प्रभाव टाकतात, म्हणून स्वतःशी मित्रासारखे बोला. आपल्या आयुष्यात सर्वाधिक संवाद आपण स्वतःशीच साधत असतो, परंतु हा संवाद अनेकदा नकारात्मक असतो. एखादी चूक झाली की आपण स्वतःला दोष देतो. एखादे काम जमले नाही तर आपण स्वतःला कमी लेखतो. हळूहळू ही सवय आत्मविश्वास कमी करू लागते. मानसशास्त्रात याला सेल्फ टॉक म्हणतात. संशोधन सांगते की सततचा नकारात्मक स्वसंवाद मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करतो. ज्या व्यक्ती स्वतःशी प्रेमाने आणि प्रोत्साहन देणाऱ्या भाषेत बोलतात त्यांचा आत्मविश्वास आणि भावनिक स्थैर्य अधिक चांगले असते. उदाहरणार्थ, माझ्याकडून काहीच होत नाही असे म्हणण्याऐवजी मी अजून शिकत आहे,
असे म्हणणे अधिक उपयुक्त ठरते. शब्द बदलले की विचार बदलतात आणि विचार बदलले की भावना बदलतात. त्यामुळे स्वतःशी बोलताना मित्रासारखी दयाळू भाषा वापरण्याचा प्रयत्न करा. अनेक लोक कायम इतरांना प्राधान्य देतात. सगळ्यांच्या गरजा पूर्ण करताना स्वतःच्या गरजा मागे पडतात. हळूहळू मनात नाराजी, थकवा आणि रिकामेपण वाढतं. मानसशास्त्र सांगते की स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे दीर्घकालीन तणावाचे कारण बनते. स्वतःला विचारा, मला आत्ता कशाची गरज आहे? विश्रांती, शांतता, प्रेम की प्रेरणा? स्वतःच्या गरजा समजून घेणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. अनेक लोकांना इतरांची काळजी घेण्यात समाधान मिळते. ही चांगली गोष्ट आहे, परंतु जेव्हा आपण कायम इतरांनाच प्राधान्य देतो आणि स्वतःच्या गरजा दुर्लक्षित करतो तेव्हा समस्या निर्माण होतात. मानसशास्त्र सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक गरजा असतात. विश्रांती, प्रेम, आदर, सुरक्षितता आणि आनंद या गरजा पूर्ण झाल्या तर व्यक्ती अधिक समाधानी राहते. पण जेव्हा या गरजा दुर्लक्षित केल्या जातात तेव्हा तणाव, चिडचिड आणि असंतोष वाढतो. स्वतःच्या गरजांना महत्त्व देणे म्हणजे स्वार्थी होणे नाही. उलट जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हाच तुम्ही इतरांना चांगल्या प्रकारे मदत करू शकता. विमानात जसे आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावण्यास सांगितले जाते, तसेच आयुष्यातही आधी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या युगात तुलना करणे खूपच सोपे झाले आहे. कोणाचं घर मोठं आहे, कोणाचा पगार जास्त आहे, कोणाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं. पण मानसशास्त्र सांगते की सततची तुलना आत्मसंतोष नष्ट करते. लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्यांशी स्पर्धा करत नाही. तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. दररोज थोडी प्रगती झाली तरी ती महत्त्वाची आहे. तुलना ही आनंदाची सर्वात मोठी शत्रू मानली जाते. सोशल मीडियामुळे ही समस्या आणखी वाढली आहे. आपण सतत इतरांचे यश, आनंद, संपत्ती आणि जीवनशैली पाहत असतो. त्यामुळे आपले जीवन कमी वाटू लागते. मानसशास्त्रात याला सोशल कंपॅरिझन म्हणतात. सतत इतरांशी तुलना केल्यामुळे आत्मसन्मान कमी होतो आणि असमाधान वाढते. कारण आपण इतरांच्या आयुष्यातील फक्त चांगल्या गोष्टी पाहतो, त्यांच्या संघर्षाबद्दल आपल्याला माहिती नसते. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुमची परिस्थिती, अनुभव, क्षमता आणि संधी वेगळ्या आहेत. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे अधिक योग्य आहे. कालपेक्षा आज थोडी सुधारणा झाली असेल तर ती मोठी उपलब्धी आहे. मन आणि शरीर यांचा खूप जवळचा संबंध आहे. पुरेशी झोप नसणे, व्यायाम न करणे, अस्वास्थ्यकर आहार घेणे याचा परिणाम थेट मानसिक आरोग्यावर होतो. मानसशास्त्र आणि संशोधन दोन्ही सांगतात की नियमित शारीरिक हालचाल तणाव कमी करते आणि मूड सुधारते. म्हणून 7 ते 8 तास झोप घ्या, नियमित चालणे सुरू करा, भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या. हे साधे बदल मोठा फरक घडवू शकतात. मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. शरीर थकलेले असेल तर मनही थकते. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्याचा अर्थ फक्त मनाची काळजी घेणे नाही, तर शरीराचीही काळजी घेणे आहे. संशोधनानुसार नियमित व्यायामामुळे मेंदूमध्ये एंडोर्फिन नावाची रसायने तयार होतात. ही आनंद आणि सकारात्मकता वाढवतात. तसेच पुरेशी झोप घेतल्याने मेंदूला विश्रांती मिळते आणि भावनिक संतुलन राखले जाते. अनेक लोक तणावात असताना झोप कमी करतात, व्यायाम टाळतात किंवा अयोग्य आहार घेतात. पण यामुळे तणाव आणखी वाढतो. त्यामुळे दररोज चालणे, पौष्टिक आहार घेणे, भरपूर पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे या सवयी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेक लोकांना सर्वांना खुश ठेवायची सवय असते. परिणामी ते स्वतःवर लक्ष जास्त ओझं घेतात. मानसशास्त्र सांगते की निरोगी सीमा म्हणजे हेल्दी बाउंड्रीज मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक विनंती स्वीकारणे आवश्यक नाही. कधीकधी नाही म्हणणे म्हणजे स्वतःचा आदर करणे असते. लक्षात ठेवा, तुमच्या वेळेची, ऊर्जेची आणि शांततेची किंमत आहे. अनेक लोकांना इतरांना नाराज करण्याची भीती वाटते. त्यामुळे ते प्रत्येक विनंती स्वीकारतात, प्रत्येक जबाबदारी उचलतात आणि शेवटी स्वतःच थकून जातात. मानसशास्त्रानुसार निरोगी सीमा म्हणजे हेल्दी बाउंड्रीज मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहेत. नाही म्हणणे म्हणजे उद्धटपणा नाही, ते आपल्या वेळेचा, ऊर्जेचा आणि मानसिक शांततेचा आदर करण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला होकार दिलात तर तुमच्या स्वतःच्या गरजांसाठी वेळच उरणार नाही. त्यामुळे आवश्यक तेव्हा नम्रपणे नाही म्हणायला शिका. यामुळे आत्मसन्मान वाढतो आणि अनावश्यक तणाव कमी होतो. आपण काय मिळवलं यापेक्षा आपण काय मिळालं नाही यावर जास्त लक्ष देतो. म्हणून स्वतःच्या प्रगतीची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. दररोज रात्री 3 गोष्टी लिहा. आज मी काय शिकलो, आज मी कोणती चांगली गोष्ट केली
आज मला कोणत्या गोष्टीचा अभिमान वाटला. हा सराव आत्मविश्वास वाढवतो आणि सकारात्मकता निर्माण करतो. आपल्या आयुष्यात आपण किती पुढे आलो आहोत यापेक्षा अजून किती बाकी आहे यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे अनेक यशस्वी लोकांनाही स्वतःबद्दल समाधान वाटत नाही. मानसशास्त्र सांगते की प्रगतीची जाणीव आत्मविश्वास वाढवते. जेव्हा तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या यशांची नोंद ठेवता तेव्हा तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव होते. दररोज 3 चांगल्या गोष्टी लिहिण्याची सवय लावा. हा छोटा सराव मेंदूला सकारात्मक अनुभवांकडे लक्ष देण्याचे प्रशिक्षण देतो. कालांतराने यामुळे आत्मविश्वास, प्रेरणा आणि आनंद वाढतो. भूतकाळातील चुका अनेक लोकांना सतत त्रास देतात, पण मानसशास्त्र सांगते की सतत स्वतःला दोष देणे मानसिक थकवा वाढवते. प्रत्येक माणूस चुका करतो. महत्त्वाचं म्हणजे त्या चुकांमधून शिकणं. स्वतःला सांगा, मी परिपूर्ण नाही, पण मी शिकत आहे. स्वतःला माफ केल्याशिवाय पुढे जाणे कठीण असते. भूतकाळातील चुका आठवून अनेक लोक स्वतःला सतत दोष देत राहतात. त्यांना वाटते की त्यांनी वेगळा निर्णय घेतला असता तर जीवन चांगले झाले असते. पण अशा विचारांमुळे वर्तमानातील आनंद नष्ट होतो. मानसशास्त्रानुसार सेल्फ फॉरगिव्हनेस म्हणजे स्वतःला माफ करणे ही भावनिक उपचाराची महत्त्वाची प्रक्रिया आहे. स्वतःला माफ करणे म्हणजे चूक योग्य होती असे मानणे नाही, तर ती चूक स्वीकारून त्यातून शिकणे आहे. प्रत्येक व्यक्ती चुका करते. चुका हा जीवनाचा भाग आहे. जर तुम्ही स्वतःला कायम शिक्षा करत राहिलात तर पुढे जाणे कठीण होईल. त्यामुळे भूतकाळातील अनुभवांकडून शिकून स्वतःला सांगा, त्यावेळी मला जे योग्य वाटले ते मी केले. आता मी अधिक शहाणा झालो आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला माफ करता तेव्हा मन हलके होते, आत्मविश्वास वाढतो आणि नवीन सुरुवात करण्याची ताकद मिळते. मंडळी, स्वतःकडे लक्ष देणे ही एक दिवसाची गोष्ट नाही, तर आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. स्वतःच्या भावना समजून घेणे, स्वतःसाठी वेळ काढणे, स्वतःशी प्रेमाने बोलणे, शरीर आणि मनाची काळजी घेणे, निरोगी सीमा तयार करणे आणि स्वतःला माफ करणे या सवयी हळूहळू विकसित कराव्या लागतात. लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नाही, ती स्वतःबद्दलची जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा संपूर्ण आयुष्य अधिक संतुलित, आनंदी आणि अर्थपूर्ण बनते. तर मंडळी, स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे महागड्या गोष्टी करणे नाही. स्वतःच्या भावना समजून घेणे, स्वतःसाठी वेळ काढणे, स्वतःशी प्रेमाने बोलणे, स्वतःच्या गरजांना महत्त्व देणे यातूनच खऱ्या अर्थाने स्वतःची काळजी घेणे सुरू होते. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला स्वतःची किंमत माहिती असते तीच व्यक्ती इतरांनाही अधिक चांगल्या प्रकारे प्रेम आणि आधार देऊ शकते. आजपासून दिवसातून काही मिनिटे तरी स्वतःसाठी काढा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.